सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आता धुळे शहराला मिळणार 1 दिवसाआड पिण्याचे पाणी। धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी साठा असताना देखील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी किमान 8 दिवस वाट पाहावी लागत होती। परंतु महानगरपालिकेने जुन्या नियोजनात बदल करून नव्याने 25 ठिकाणी फीडर लाईन मध्ये बदल केल्याने शहरातील जवळपास 70% भागांमध्ये आता 1 दिवसाआड पाणी पुरवठा शक्य होणार आहे। अशाच पद्धतीचे नियोजनात बदल करून लवकर शहरात 100% दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल असा दावा महानगरपालिकेने केलाय। शहरात 60% पाण्याची तहान भागवणाऱ्या तापी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे। परंतु पावसाळ्यात तापीला पूर आल्यानंतर बाभळे जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्यास शहराचा पाणी पुरवठा खंडित होतो। तसे होऊ नये यासाठी 25 फीटर लाईन मध्ये बदल केले आणि ते अक्कलपाडा योजनेला जोडले। त्यामुळे तापी योजनेतून पाणी पुरवठा बंद झाला तरीही वरील सर्व भागात पाणी पुरवठा आता बंद होणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी यावेळी माध्यमांना दिली। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। धुळे शहरामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून आपण वॉटर सप्लायच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये बऱ्यापैकी चेंजेस केलेले आहेत आणि आपला अक्कलपाडा धरणातून पाणी पुरवठा मागच्या वर्षीपासून जेव्हा चालू झाला आणि हे जे आपले एक्झिस्टिंग सोर्स पण यावर्षी प्रॉपर क्षमतेने भरलेले असल्यामुळं आणि इंटरनल डिस्ट्रीब्युशनमध्ये जे केलेले आपण चेंजेस आहेत या सगळ्याचा परिणाम म्हणून गेल्या जवळजवळ 2 महिन्यांपासून जानेवारीपासून आपण आपले जेवढे डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रिक्ट आहेत, जवळजवळ 8 झोन आहेत आपले, या सगळ्या झोनमध्ये आपण 1 दिवसाआड पाणी द्यायचा प्रयत्न करतो। तर ज्या भागामध्ये स्टोरेज कॅपॅसिटीचा इश्यू आहे, म्हणजे आपलं हद्दवाढ भागातल्या काही भागामध्ये आपल्या मोठ्या टाक्यांची कामं चालू आहेत, स्टोरेजची कामं चालू आहेत, तो असा एक 30% भाग सोडला तर जवळजवळ 70% भागाला आपण 1 दिवसाआड पाणी देत आहोत। आणि इंटरनली तापी आणि अक्कलपाडा याच्या लाईन इंटरनली एकमेकाला कनेक्ट केल्या असल्यामुळे काही ठिकाणी जरी तापीवरचा पुरवठा बंद पडला तरी सुद्धा आपण वलवाडीचे प्लांट आणि आपले अक्कलपाडाचे प्लांट याच्यावरून आपण पाणी पुरवठा करतो। 70% भाग कव्हर झाला आहे। हा राहिलेला जर आपलं पूर्ण नेटवर्क प्रॉपर एस्टॅब्लिश झाला आणि आपलं डिस्ट्रीब्युशन चं हे या 6-1 महिन्यामध्ये आपलं वर्कआउट झालं की आपण 100% भागाला 1 दिवसाआड पाणी द्यायचं आपलं नियोजन असेल। शासनाच्या अमृत योजनेमध्येच आपल्याला जवळजवळ 15,000 वॉटर मीटर सँक्शन झालेले आहेत आणि केंद्राच्याच एका याचा मॅन्डेटचा भाग असल्यामुळे आपल्याला एक डिस्ट्रीब्युशन झोन आपला 24/7 करायचं आहे, जिथं मीटरिंग करायचं आहे। तर असा भाग आपण नगाव बारीच्या तिथला आपण सिलेक्ट केलेला आहे आणि तिथं आपण मीटर बसवले आणि तिथलं एक झोन डिस्ट्रीब्युशन झोन आपण 24/7 करायचा प्रयत्न करत आहोत। त्याचा रिपोर्ट आपण शासनाला पाठवत आहोत। त्याचं एकदा सँक्शन आणि बाकीच्या गोष्टी झाल्या की टप्प्याटप्प्यामध्ये आपले हे बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये पण हे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आपण 24/7 करण्याचा प्रयत्न करू। यातून एक अचिव्हमेंट अशी दिसून आलेली आहे की हे आपण 1 दिवसाआड पाणी करतो आणि बाकीच्या गोष्टीमुळं लोकांचे जे कन्झम्पशन आहे ते कमी झालेलं आहे आणि आम्ही आता डिस्ट्रीब्यूट करतोय त्या पाण्याचा क्वांटम पण कमी झालेला आहे। म्हणजे डेली 1 दिवसाआड पाणी केल्यामुळं डेली 8 ते 10 MLDची बचत आपण करतो। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे, आमची सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की लोकांनी पाणी वाया न घालवता त्यांच्या नळांना तोट्या लावून घ्याव्या आणि पाण्याचा अपव्यय आणि नासाडी टाळावी।